प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने 10 ते 17 जानेवारी दरम्यान लोकोत्सव कलाग्राम 2025, 10 ते 14 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन, 12 जानेवारीला कला प्रदर्शन, लेझीम आणि रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, 14 जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा, गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार व कर्मयोगी पुरस्कार, 15 जानेवारी रोजी एकतारी भजन स्पर्धा, 16 जानेवारीला लोकगीत स्पर्धा, 17 जानेवारी रोजी लावणी आणि ग्रुप डान्स स्पर्धा। निमंत्रक प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम सांगली। नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या 93व्या जयंतीच्या निमित्तानं शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आणि प्राचार्य पी.बी. पाटील सोशल फोरम यांच्या वतीनं आज कर्मयोगी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात शांतिनिकेतनमध्ये पार पडला। सदर पुरस्कार पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा प्राचार्य पी.बी. पाटील सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते बहाल करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, कार्याध्यक्ष गणपतराव पाटील, सचिव बी.आर. थोरात, संचालक गौतम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पाहूया। दिवसभर त्यांनी आपल्या परिसराचा पाहणी करून आपलं जे काय आहे कर्तव्य काम आहे काय आहे त्याची अंमलबजावणी त्यांच्याच कार्यातून आम्ही घेतलेले आहे। त्यांना अनुभव असला आज रांगोळी प्रदर्शन केले। रांगोळी प्रदर्शनाचा पण विषय आपण ग्रामीण होतं, तुम्ही सर्वांनी बघून घेतला असेल। त्यापासून पी.बी. साहेबांशी संपर्क आल्यामुळं ग्रामस्वराज्य काय असेल ही संकल्पना आम्हाला डोक्यात पूर्णपणे भिनली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते खातं मागून पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये भरपूर विकास केला। गाडगे बाबा योजना असतील, सगळ्या योजना असतील त्या आबांनी इम्प्लिमेंट केल्या आणि त्या कशा बंद पडतील हे नंतरच्या राजकारण करते। आता आबा नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांची उणीव जाणवते आपल्याला, पी.बी. साहेबांची उणीव जाणवती, माईंची उणीव जाणवती, पण आता आबांच्या रूपानं आबा इथं उपस्थित आहेत असं मी समजतो। आणि आता आपण एकमेकाला घेऊन चालायचं, एकमेकाला शिकायचं, एकमेकाला मदत करायची, एकमेकाला जळायचं नाही, जाती भांडणं लावायचं नाही। कशाची जाती? सगळे आमदार कोणाची जात, कोणती जात, कोणाची सून, कोणाचं साजरं कोण आहे पता नाही। जाती भांडणं तुम्हाला माझ्यापेक्षा सगळं माहिती वाटते। एकाच्या जातीत सोयी नाही। आमचं जरा भांडणं जातीसाठी
मला तर मान्यच नाही जातीचं कायची जात. मी आज काल सकाळीच आमच्या साहेबाला म्हणलो होतो, आमच्या महादेवाने तेव्हा दुसऱ्या जातीची आणली होती धरून काय घाबरायची जरा. पार्वती महादेव एका जातीची नाही कोण सांगत कधी. आणि महादेवाची भक्त आहे मग घाबरता कशाला. जोपर्यंत भारतातून जात जात नाही तोपर्यंत विकास होत नाही. ही जात गेलीच पाहिजे. दोनच जाती पाहिजे आमच्या मानवाची बस. चांगला वाईट महिला पुरुष बस एवढं नाही झालं आम्हाला. काय करायचं मला संतांनी काय सांगितलं, यारे यारे सारे हातात हात घेऊन चाला. आम्हाला घेऊन चालायचंय, एकमेकांच्या हातात हात घेऊन चालायचंय, गोडीनं राहायचं. जी शिकवण आम्हाला डॉक्टर साहेबांना दिली ती आम्हाला घेऊन चालायची. माझ्या जीवनातले बऱ्याच वेळेस सांगितलेलं पण मला आठवण आली आता एक तेवढं एक उदाहरण सांगतो. घेऊन चालायचं